नमस्कार. बाजार गप्पाच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी आधीच्या भागामध्ये तसा जवळजवळ 1.5 महिन्याच्या खंडानंतर सुरुवात करतो म्हणूनही हा विषय आहे. आणि दुसरं म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जरी 1 फेब्रुवारी 2023 असली आणि या रेकॉर्डिंगची तारीख जरी 28 फेब्रुवारी 2023 असली तरी या महिनाभराच्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये एक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. आणि गेली 36 वर्ष मी अर्थसंकल्पीय विश्लेषण करत असल्यामुळे त्याच्याबद्दलची काही वेगळी वैशिष्ट्ये जाणवली आणि आजचाच आणि हाच आजच्या बाजार गप्पांचा विषय म्हणून घेणार आहे. एक लक्षात घेऊया की फेब्रुवारी 2023 मध्ये सादर होणारा 2023-24 सालासाठीचा आपला केंद्रीय अर्थसंकल्प हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. अनेकांचं त्यांच्याकडे लक्ष होतं. परंतु माझ्या वैयक्तिक भूमिकेतनं जाणवलेल्या 2 गोष्टी मी इथे सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्यासाठी हा अर्थसंकल्प अशासाठी महत्त्वाचा होता की फेब्रुवारी 2023 मध्ये मी जेव्हा अर्थसंकल्पीय विश्लेषण करणार होतो त्यावेळेला मी अर्थसंकल्पीय विश्लेषणाबाबत नानी पालखीवाला यांचा असलेला रेकॉर्ड पार करणार होतो, विक्रम पार करणार होतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, मार्गदर्शनाने, प्रोत्साहनाने गेली सलग 36 वर्ष मी असं अर्थसंकल्पीय विश्लेषण केलं आणि एक महत्त्वाचा टप्पा यावर्षी पार केला. आणि म्हणूनही माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता आणि त्याच्याकडे केवळ तुमच्या माझ्यासारख्या भारतीय नागरिकांचं लक्ष होतं अशातला भाग नाही. इतर अनेक ठिकाणांहून या अर्थसंकल्पाकडे लक्ष आणि कुतूहल होतं हे नोंदवण्याचा भाग म्हणून हा मुद्दा घेतोय. यावर्षी मी असं ठरवलं होतं कारण यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी विक्रम पार करणारं माझं भाषण आमच्या डोंबिवलीमध्ये होतं. आणि मग एकंदरीतच ट्रॅफिक आणि उन्हाळा याचा विचार करून मी यंदा आधीच निर्णय घेतलेला होता की यावर्षी कोणत्याही अर्थसंकल्पीय विश्लेषणासाठी मी कोणत्याही चॅनलवरती जाणार नाही. त्यामुळे जवळजवळ 30 वर्षानंतर अशी परिस्थिती होती की अर्थसंकल्प सादर होताना मी निवांतपणे माझ्या घरी बसलो होतो. पण एक वेगळी गोष्ट यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत घडली किंवा यंदाच्या वर्षी घडली आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे आपल्या देशाबाहेरच्याही घटकांचं किती लक्ष होतं ही गोष्ट लक्षात आली. ज्या वेळेला सगळ्या चॅनलनी सांगायला सुरुवात केली की पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्थमंत्री आपलं अर्थसंकल्पीय भाषण सुरू करतील त्यावेळेला मला युरोपमधल्या 2 महत्त्वाच्या देशांच्या कॉन्सुलेट जनरलमधनं फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी चौकशी केली आहे आणि त्यांच्या माहितीनुसार या वर्षी मी कोणत्याही चॅनलवर नाही आहे, याचा अर्थ मी घरी आहे. आणि त्यांनी विनंती अशी केली की अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर काही काळ मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करावी. काही राजनैतिक आणि काही सांकेतिक कारणांमुळे मी त्या देशांची नावं घेऊ शकणार नाही. पण अक्षरशः अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर मला पहिल्या 5 मिनिटात एका कॉन्सुलेट जनरलचा फोन आला. जगामधली एक अत्यंत महत्त्वाची अर्थव्यवस्था असा तो देश आहे आणि त्या देशाचे कॉन्सुलेट जनरल माझ्याशी बोलत होते. साधारणपणे अशा प्रकारची चर्चा ही राजनैतिक पातळीवरती केली जाते, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर केली जाते. माझ्यासारख्या सरकारशी संबंध नसलेल्या कुठच्याही आणि रूढार्थानं कुठचंही अर्थतज्ञ असं पद मी मिरवत नसतानाही त्यांनी चर्चा करावी हे एक कुतूहलजन्य गोष्ट होती. आणि त्यातनं लक्षात आलेली गोष्ट, दोन्ही इंटरव्ह्यूच्या माध्यमातनं लक्षात आलेली गोष्ट म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांशी तर ही मंडळी चर्चा करणार होतीच, पण त्याच्याबरोबरीने माझ्यासारख्या एखाद्या तटस्थ आणि त्रयस्थ माणसाशीही त्यांना चर्चा करण्यात कुतूहल होतं. हेच मुळात आपल्या अर्थसंकल्पाचं आणि अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे का ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले हे पाहू जाता या अर्थसंकल्पाचं वेगळं वैशिष्ट्य लक्षात आलं. याला जोडूनच एक गोष्ट इथं मला सांगितली पाहिजे की यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प या विषयावरती माझी देशाबाहेरही प्रत्यक्ष जाऊन काही भाषणं झाली, काही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली. आणि अर्थसंकल्प, हिंदेनबर्ग आणि भारतीय अर्थव्यवस्था अशा विषय घेऊन जवळजवळ वेगळ्या 5 देशांमधल्या निमंत्रणांची माझ्या हातात आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये मी ती पार करीन. असं करत असताना लक्षात आलं की अनेक विषय या अर्थसंकल्पातले असे आहेत की ज्याच्याकडे आपल्या स्थानिक मीडियानं लक्ष दिलेलं नाही पण या मंडळींचं लक्ष आहे.
साधारणपणे 90 मिनिटं चाललेल्या 34 प्रिंटेड पेजेसच्या 155 परिच्छेदांच्या आणि 3,61,667 शब्दांच्या या अर्थसंकल्पीय भाषणामधले अनेक मुद्दे असे आहेत की ज्याच्याकडे आपल्या इथल्या स्थानिक मीडियामध्ये चर्चा झाली नाही, पण हे देश मात्र त्याच्याकडे लक्षात ठेवून आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर ह्या दोन्ही कॉन्सुलेट जनरल बरोबर केलेल्या व्हिडिओ कॉलमधला त्यांचा कधी आडवळणाने कधी स्पष्टपणाने विचारलेला प्रश्न असा होता की एकंदरीतच संरक्षण मालाची निर्यात हा भारताच्या अर्थव्यवस्थेपुढचा अजेंडा आहे का. त्याचं उत्तर देताना कारण अशा राजनैतिक प्रश्नांना कशी राजनैतिक उत्तरं द्यायची असतात याची मला कल्पना आहे, आणि म्हणून मी गमतीने असं म्हटलं होतं की तो उद्देश आहे की नाही ही गोष्ट नक्की नाही, परंतु आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार 2020 पासूनच्या पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत संरक्षणाशी संबंधित कमीत कमी 75% उत्पादन आमच्या देशामध्ये करण्याचा विचार आहे आणि सरकारने ते उघडपणाने जाहीर केलेलं आहे. आणि 2020 सालीच सरकारनं असंही जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2020 पासून त्या धोरणात बदल होईस्तोवर जोपर्यंत संरक्षण खात्याची कोणतीही एकरकमी निविदा ही 16,000 कोटी रुपयांपर्यंत आहे, तर 16,000 कोटी रुपयांपर्यंतच्या कोणत्याही एकरकमी निविदेतला माल हा पूर्णपणाने भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी केला जाईल. त्याच धोरणामध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की कंपनी भारतीय मालकीची हवी, परंतु तंत्रज्ञान आणि पैसा मात्र ती भारतीय मालकीची कंपनी विदेशातनं उभा करू शकते. मग 2.5 वर्षानंतरच्या काळामध्ये या दोन्ही धोरणांची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं झाली आहे, ज्या प्रभावीपणाने झाली आहे, ते लक्षात घेता वाढत्या उत्पादनाच्या बद्दल जर आम्हाला काही निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या तर त्या का घ्यायच्या नाहीत. याचा अर्थ एक गोष्ट असं लक्षात येते की या अर्थसंकल्पामध्ये किंवा याच्या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा मोदी सरकारची जी नीती आहे की बहुतांश महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पीय भाषणापुरेशा मर्यादित न ठेवता ज्या ज्या वेळेला तो निर्णय घेण्याची आवश्यकता किंवा शक्यता किंवा संधी उपलब्ध होते त्यावेळेला घेतली जाते, त्याला अनुसरून अशी लक्षात आलेली गोष्ट आहे की या देशांच्या अशी गोष्ट लक्षात आली की अनेक संरक्षणाशी संबंधित घटक असे होते की जे तेल, कोळसा आणि सोनं याच्यानंतर कोणतीही किंमत असली तरी आपण आयात करत होतो. जसजसं आपलं संरक्षण विषयक मालाचं उत्पादन देशांतर्गत पद्धतीनं वाढायला लागलं तसतसं याच्याशी संबंधित अनेक घटकांची जे आपण पूर्वी प्रामुख्यानं फक्त आयात करत होतो त्याची भारताकडे आता उत्पादन क्षमता वाढती आहे. आणि याचा अर्थ या अर्थव्यवस्था किंवा हे बाहेरचे अर्थतज्ञ अशा पद्धतीने लावतायत की आता पूर्वी ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या या कच्च्या मालाची काही स्पेअर पार्ट्सची मोठ्या प्रमाणावरती आयात करत होतो तर या वस्तूंच्या आपल्या आयातीचं प्रमाण ज्या प्रमाणामध्ये कमी जास्त होत होतं त्यानुसार भारतामध्ये नेमकं संरक्षण विषयक काय पद्धतीचं उत्पादन होत आहे यांचा काही अंदाज एका तांत्रिक आणि पायाभूत अशा आकडेवारीवरती ते बांधू शकत होते. पण जसजसं याचं भारतांतर्गत उत्पादन वाढत गेलं, स्वदेशी पातळीवरती उत्पादन वाढत गेलं तसतसं त्यांना असे अंदाज बांधता येणं चुकीचं झालं. म्हणजे येईन असं झालं. म्हणजे एकीकडे असा अंदाज बांधता येत नाही आणि दुसरीकडे निर्यातीच्या काही शक्यता वाढतात. माझगाव डॉकला असलेली निर्यातीची ऑर्डर, हिंदुस्तान एरोनॉटिक्सला असलेली ऑर्डर, BDLला असलेली ऑर्डर, BELला असलेली ऑर्डर, स्पेस लॉन्चिंगमध्ये असलेली ऑर्डर, सेन्सर्सच्या बाबतीत असलेली ऑर्डर आणि एकंदरीतच अगदी कुटीरोद्योग किंवा छोट्या उद्योगांनाही अशा पद्धतीने सुरू केलेली निर्यात या घटकाची फार मोठी पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे, ज्याची आपली स्थानिक मीडिया चर्चा करत नाहीत परंतु विदेशी मंडळी लक्षात ठेवून आहेत. हे लक्ष घेतलं पाहिजे. कारण या प्रश्नाचं किंवा याच्या आशयानं जाणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मी केवळ या 2 कॉन्सुलेट जनरलला दिलं असं नाही, तर आता जो मगाशी उल्लेख केला त्या 5-6 इतर देशांमधल्या संस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थसंकल्प या संबंधात गेल्या महिनाभरात बोलत असताना आडवळणाने किंवा स्पष्टपणाने हा प्रश्न विचारला गेला हे लक्षात घेण्याजोग आहे. अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोक काहीही प्रश्न विचारत त्यानं जरूर भीतीन अभिमानानं छाती भरून आली तरी उगाचच अवास्तव कल्पना लक्षात ठेवण्याची गोष्ट नाही. आज मी तिलाही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संरक्षण उत्पादनापासून मिळणाऱ्या वस्तूचं आणि उत्पन्नाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे.
आज जगामध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन हे देश असे आहेत की त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा फार मोठा वाटा, कमीत कमी 10% जास्त असा वाटा हा संरक्षण विषयक गोष्टीतून येतो. अमेरिकेविषयी तर असं म्हटलं जातं की जवळजवळ 28 ते 30% उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग हा संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन आणि निर्यात यातनं येतं. आणि त्यामुळे गेली अनेक दशकं असं म्हटलं जातं की 2 वेगवेगळ्या देशातलं युद्ध ही अमेरिकेची आर्थिक गरज आहे. वेगवेगळ्या देशातलं हे महत्त्वाचं. प्रत्येक वेळेला अमेरिका युद्ध करत नाही, पण अमेरिका इतर देशांना उद्युक्त करते का याचा विचार केला पाहिजे. अगदी आत्तासुद्धा वर्ष उलटून गेलं तरीसुद्धा रशिया आणि युक्रेनचं युद्ध अजून संपलेलं नाही. अशा वेळेला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष केवळ युक्रेनमध्ये अलीकडच्या काळामध्ये जातात, अगदी फेब्रुवारी महिन्यातच जातात असं नाही आहे. तर त्यावेळेला संपूर्णपणानं त्या भेटीमध्ये युक्रेनला लागेल तेवढी शस्त्रास्त्र पुरवण्याची हमी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष देतात. यामध्ये केवळ रशिया विरोध असा राजकीय घटक नसतो, रशिया विरोध असा सामाजिक घटक नसतो, तर संरक्षण उत्पादनाचा अमेरिकी राज्यव्यवस्थेवर असलेल्या हुकमतीचं ते लक्षण असतं. आपण कितीही संरक्षण उत्पादन वाढवलं तरी या पातळीवर अजूनही आपण गेलेलो नाही. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये लष्कराचं राजकीयकरण झालंय, राजवटीचं ज्या पद्धतीचं लष्करीकरण झालंय, आपल्या सुदैवानं तशा पद्धतीचं कोणतंही वातावरण आपल्या देशाच्या लष्कराबाबत आणि आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेबाबत नाही. त्यामुळे मुळातच संरक्षण क्षेत्राकडे एक डिफेन्स टूल म्हणूनच आपण पाहतोय. संरक्षण क्षेत्राकडे आपण एक राजकीय पॉलिटिकल हत्यार म्हणून पाहत नाही, ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे. तसं म्हटलं तर अर्थसंकल्पाशी निगडीत असा हा विषय नाही, पण जसजसं आपण आपल्या अर्थव्यवस्थेला पारंपरिक मार्गाकडून अपारंपरिक मार्गाकडे न्यायला लागलेले आहोत, त्याची दखल आपल्या स्थानिक मीडियानं, स्थानिक राजकीय पक्षानं, अगदी सत्तारूढ पक्षासकट जरी घेतली नसली तरी विदेशांमध्ये आणि चाणाक्ष आणि जाणकार माणसांमध्ये याची दखल घेतली गेली जाते. हे खरं सांगायचं म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1 फेब्रुवारी 2023ला आपल्या संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे. आणि अर्थसंकल्प सादर करून 1 महिन्याचा काळ उलटून गेला असला तरीही याबद्दल याची पुरेशी चर्चा न झाल्यामुळे बाजार गप्पांचा विशेष भाग म्हणून अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान असा विषय घेतला. मनःपूर्वक धन्यवाद.